हाताला तर काही हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, फेविकॉल वगैरे लावलेलं नाही की तो चिपकेल माझ्या हाताला. आता दीदी पण ट्राय करते. राहतोय तो? नाही राहते. मग आता हातावर राहत नाही. कोणाकडे बेल्ट आहे का? बेल्ट, कमरेचा बेल्ट. काका फास्ट आहेत. आपण आता पाहिलं की हा बोटावर सहजासहजी बसत नाहीये. ठीक आहे. आता हा दीदी, तुम्हाला काय वाटतं हा बेल्टनी तो बसेल का बोटावरती? काय वाटतंय? मी प्रश्न विचारते, मला उत्तर हवी. बसेल? नाही ना? ठीक आहे, आपण करून बघूया. बसेल ना, ते हे आहे ना. सोड 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 सोड, पूर्ण झाला का? बसला की नाही? वरती अजून पुढे घेऊयात आपण. बसला? अगदी टोकावर आहे बरं का दीदी, अशी तिरपी हो, अगदी टोकावर आहे तिच्या बोटाच्या. आता मी सुई पण ठेवते हा त्याच्यावरती. सुईच्या टोकावर पण सुई नाही टोकणार सुई. प्रश्नचिन्ह सहसा असं उभं राहत नाही. तर पोट घे बेटा तुझं जवळ, वरती कर. तिने बोटाच्या टोकावर पकडलेलं आहे. दिसतंय का? दाखवतो सगळ्यांना. आणि सपोर्टला काहीच नाही आहे. हा झाला बोटाच्या. आता ही काय आहे? सुईच्या टोकावर राहील का प्रश्नचिन्ह? काय वाटतं? नाही राहणार. ठीक आहे, बघूया आपण. आम्ही पण ट्राय करतो. राहणार. आवडला असेल तर टाळ्या वाजवू शकता तुम्ही. याची उकल नंतर केली जाईल. पूर्वतयारी पण सुरू आहे. तर हे सगळं साहित्य आम्ही तुमच्याकडनंच मागवलेलं आहे. आम्ही आमच्या घरून काहीच आणलेलं नाही. फक्त सुई आणली काही कारण काही वेळेला अवेलेबल होत नाही म्हणून. बेल्ट तुमच्याकडूनच घेतलेला आहे. सरांचा बेल्ट वापस दे, किंवा नंतर दिला तर चालेल का? हां, बेल्ट आमच्याकडे पण आहे, पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात ह्यांनी काहीतरी आणलंय म्हणून आम्ही तुमच्याकडनंच घेतलेला आहे. दुसऱ्या प्रयोगाची तयारी करणं, माझी फ्रेंड दुसरा प्रयोग घेणार, तोपर्यंत आम्ही इथे दुसऱ्या प्रयोगाची तयारी करते. सर, हा दिवा आहे, हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे. म्हणजे सगळे दिसेल सगळ्यांना. त्याची आपण उकल करणार आहोत. हां, आपण पेटवायचा आहे. तो पाण्याचा दिवा आहे. हात बाजूला करा. पाण्याचा दिवा आहे तो. तो पेट घेऊन हवा पण आहे त्याच्यामुळे तो विजताय, हवा येते त्याला. नाही होते का? पैशाचा पाऊस पडणार आहे, तर उसळण्यासाठी तयार राहा. ठीक आहे? पैशाचा सोनं महाग झालंय ना, तर आम्ही सोन्याचा पाऊस पडणार आहोत आता. नमस्कार साथी सर्वांना. आता आज आम्ही इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 3 सदस्य आलेलो आहोत आणि वेगवेगळे चमत्कार आज आम्ही करून दाखवणार आहोत. चमत्कार म्हणजे नक्की काय? तर जे साधू बाबा आपल्याला दाखवतात, आपल्याला म्हणजे सगळ्यांना दाखवतात असं नाही, हे जबरदस्ती नाहीच आहे. जे त्यांच्याकडे जातात त्यांनाच ते दाखवतात, बरोबर की नाही? ते सगळ्यांना नाही दाखवत. ते आपल्याला घरोघरी येऊन ते दाखवत नाही आणि काही ते आपल्याला त्यांच्या मनाने चमत्कार असे काही करत नाही. तर त्यांना जे येतात चमत्कार, ते सगळे चमत्कार आम्हाला येतात आणि आम्ही ते करू शकतो. ते आता आपण हळूहळू बघणारच आहोत. तर आता आपल्या इथे एक बाबा होते. मोठे मोठे लीडर्स त्यांच्याकडे जायचे,
ॲक्टर्स जायचे, सचिन तेंडुलकर सुद्धा जायचे. कोणते होते ते बाबा? कोणी नाव सांगेल का? सत्य साई बाबा. व्हेरी गुड. कोणी सांगितलं? छान. त्या सरांसाठी छान टाळ्या वाजवा बरं. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांनी. सत्य साईबाबा होते. कसे होते ते सत्य साईबाबा? असे कुरळे कुरळे केस होते ना त्यांचे, हे ना, असं डोक्यावर जंगल सारखं होतं. तर ते काय करायचे? सोनातून सोनं काढायचे. सोनातून सोनं काढायचे. व्हेरी गुड. हवेतून सोनं काढायचे. सोनंच खूप होतं आणि तेव्हा स्वस्त पण होतं. आता सोनं खूप महाग आहे, बरोबर. आता सोन्यातून काढणं शक्य नाही आहे, बरोबर की नाही? सोनं काढायचे, पैसे काढायचे. मग ते कसं करायचे? आपण ते जास्त करून श्रीमंत लोकांसाठी करायचे, गरीब लोकांसाठी नाही करायचे. गरीब लोकांना ते काय द्यायचे? अंगारा द्यायचे, अंगारा, विभूती द्यायचे, बरोबर की नाही? आणि श्रीमंत लोकांना पैसे आणि सोनं द्यायचे. ठीक आहे. तर ते काय करायचे? असे मोठे हात वारे करायचे, बरोबर. आणि ते आपल्याला प्रश्न विचारायचे, बरोबर. प्रश्न विचारायचे आणि विचारता विचारता ते असं हळूच हवेतून सोनं काढायचे. काढलं की नाही सोनं? हा, सोनं काढलेलं आहे की नाही? हा चमत्कार मी विशेष करून त्या सत्य साईबाबाकडूनच शिकलेली आहे. नाही ठीक आहे, ना ठीक आहे, इट्स ओके. असे अनेक चमत्कार शिकण्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून काही मंत्रजाप शिकावे लागले, भरपूर वेळ द्यावा लागला आणि महत्त्वाचं म्हणजे तपश्चर्या करावी लागलेली आहे. आता बघायला गेलं तर माझं वय 90 वर्षाच्या पुढे आहे, बरोबर. अरे आहे माझं वय 90 वर्षाच्या पुढे. 120 पण असू शकतं. किती जणांना खरं वाटतं? किती जणांना खोटं वाटतं? वा, काही जणांना खरं पण वाटतंय. हा, तुमचे हात वरच नाही आले. ओके, ठीक आहे. तर सत्य साईबाबा जे असे हवेतून चैन काढू शकतात, हवेतून सोनं काढू शकतात, पैसे काढू शकतात, ते सुद्धा आता मी करून दाखवलेलं आहे की हवेतून आपण सोनं, महागडं सोनं कसं काढू शकतो. आता त्याची उकल सुद्धा आपण सांगणार आहोत. 2-3 चमत्कार झाले की मग सगळ्या चमत्काराची उकल एकत्र दाखवणार आहोत. ठीक आहे. आता पुढचं सत्र घेणार आहेत ॲडव्होकेट आरती मॅडम. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कल्याणमध्ये पाण्याची खूप समस्या आहे. पाण्याची समस्या म्हणजे कधी कधी तर आपल्याकडे फक्त अर्धा तास वगैरेच पाणी येते. तर आज आपण कल्याण पूर्वचा आणि विशेषतः आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं म्हणून आपण तेजपाल नगरीचा पाण्याचा प्रॉब्लेम किंवा तुमच्या या सोसायटीचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. त्याच्यासाठी मी काही तुम्हाला हे दिसत असेल माझ्या हातामध्ये काय आहे, हा कलश आहे. मी 150 वर्ष हिमालयात जाऊन तपश्चर्या करून आलेली आहे. 150 वर्षाच्या तपश्चर्यानंतर मला हे प्राप्त झालेलं आहे की मी तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. तुमचे कोणी पण व्हॉलेंटियर सर बघू शकता काय याच्यामध्ये पाणी आहे. तुमच्याचकडून मी मगाशी घेतलेलं आहे. ठीक आहे का? मग तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं, तुम्ही तर म्हणताय की पाणी पूर्ण सोसायटीचा पाण्याचा प्रॉब्लेम हा तर एका क्लासमध्येच संपलाय, आता काय करायचं? तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी हा देणार. 150 वर्ष म्हणजे सोपी गोष्ट आहे ना. पाहिजे तेवढं पाणी तुम्हाला यातून मिळत जाईल. परत झाला खाली, तुम्ही जेव्हा जेव्हा याला म्हणणार पाणी द्या पाणी द्या, ते पाणी देतच राहणार, संपणार नाही म्हणजे नाहीच आहे. संपणार नाही. तुम्हाला अजून पाहिजे का बकेट? आम्ही म्हणूनच बकेट मागवली, नाही तर ग्लास मागवला असता की आम्हाला हे द्या म्हणून. हा कलश प्राप्ती झालेली आहे मला, त्याच्यामुळे पाणी संपणार नाही. ठीक आहे. आम्ही उकल सगळ्या प्रयोगाची करणार आहोत. आधी आपण प्रयोग व्यवस्थित समजून घेऊया आणि त्याच्यानंतर उकल करूया. ठीक आहे. पुढचा प्रयोग घेतोय. एक चिठ्ठ्यांचा प्रयोग घेऊया. या तुमच्यापैकीच कोणीतरी लिहून दिलेले आहे
आणि या पॅक पूर्ण बंद आहेत. बघायचं, एक चिठ्ठी उघडी आहे त्याच्यामुळे ती पण बंद करून घेते. या तुमच्याकडूनच झालेल्या चिठ्ठ्या आम्ही बघितलं पण नाही, तुम्ही बघितलं असेल, तुमच्या समोर सगळं साहित्य झालेलं आहे. आणि या चिठ्ठ्या मी फक्त वासाने, मी नाकाने वास घेत असते, तुम्ही माहिती नाही मला, पण नाकाने वास घेऊन आणि मी कानाने मला ऐकायला पण येतं चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला त्या चिठ्ठ्यांमधून काय लिहिलेलं आहे ते सांगते. तुम्ही चिठ्ठी काढून दिली तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ही चिठ्ठी बाद आहे. या चिठ्ठीविषयी मी सांगणार नाही, मी दुसरी चिठ्ठी उघडते. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या की आपण कार्यक्रमाला जमलो आहे तर याच्यामध्ये काहीच लिहू नका दुसरं, जे आम्ही सांगितलं त्यापैकीच काहीतरी लिहा, त्याच्यामुळे ही चिठ्ठी बाद आहे. ठीक आहे, आपण भारतीय लोक बोललेल्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देत नाही, त्यामुळे ही चिठ्ठी बाद. मी दुसरी चिठ्ठी काढते. तुम्हाला कोणाला येऊन बोलायचं असेल तरी पण हे करू शकता. नेमकं मला कळत नाही. आनंद कोण आहे? आनंद. चाफ्याचे फूल आणि मुख्यमंत्री, मला नेमकं कळालं नाही. चाफ्याचे फूल आणि खाली मुख्यमंत्री म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे का? आनंद कोण आहे? हातवरती करा. चाफ्याचं फूल आणि खाली काहीतरी मुख्यमंत्री म्हणून लिहिलेलं आहे. बरोबर आहे? ब्ल्यू पेनने लिहिलेलं आहे. बरोबर आहे? आम्ही सगळं दाखवतोय, सगळं दाखवतो. आनंद यांनी लिहिलंय चाफ्याचं फूल आणि खाली लिहिलेलं आहे मुख्यमंत्री, ब्ल्यू पेन मध्ये. बरोबर आहे का? आता मला माहिती नाही, त्यांनी लिहिलेलं आहे. बरोबर आहे का? तुमच्यातच बसलेले आहेत ते. दुसरी चिठ्ठी काढूया. श्रीमती पूर्ण लिहिलं नाहीये, काहीतरी श्रमी पंचशिला डोंगरे लिहिलेलं आहे आणि त्यांनी फळ लिहिलंय आवडतं काहीतरी आंबा. पंचशिला डोंगरे आहे का? पंचशिला डोंगरे आहे का? नाही, पण इथे होतात ना लिहिताना, आंबा दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, आपण दुसरा बघूया. पंचशिला डोंगरे आंबा. झालं की पुढच्या काढायच्या? कुणी अश्विनी आहे पण सरनेम पपल्ले आहे की सक्कड आहे काही कळत नाही. त्यांना पपैया हा फ्रूट्स आवडतो. पपैया अश्विनी. बरोबर आहे ना? सरनेम काही बरोबर कळत नाही, ते नेमकं काय सक्कड असं काहीतरी दिसतंय. बरोबर असेल बरोबर तर टाळ्या वाजवू शकतात. अश्विनी सक्कड. बस झालं की परत काढायचा. फक्त 2 चिठ्ठ्या आता. अमित जाधव म्हणून आहे, कोणी आहे का? अमित जाधव. अरे चिठ्ठ्याकडून गेले का? अमित जाधव यांनी आवडता फळ आंबा असं लिहिलेलं आहे. बरोबर आहे? बोला, बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. बस आपल्याला पुढचे पण प्रयोग घ्यायचा. एक शेवटची चिठ्ठी आता. कोणी स्नेहल आहे, फक्त स्नेहल लिहिलेलं आहे ब्ल्यू पेन मध्ये. आंबा, सगळ्यांची फळं आवडते, आंबाच आहे का? इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. बरोबर आहे? टाळ्या वाजवा, तुमच्या मैत्रिणीच्या नाव निघताय. स्नेहल आंबा. काढायची की थांबायची इथे? बस झाले? ओके, थँक्यू. पुढचे काय तुमच्यासाठी ठेवलेलेच आहे. 5 मिनिटं आमचे प्रयत्न होते की तुम्ही घेऊन पण जा घरी, की मला ना बरं नाही वाटत, सारखं मी आजारी असते, किंवा कोणाला वाटतं मला ना बाहेरचं काहीतरी भूतबाधा झालेली आहे,
किंवा कुणाला असं वाटतं की ह्यांनी माझ्यावरती करणी केलेली आहे, किंवा अजून काही काही असतात ना, दृष्ट लागलेली आहे, नजर लागलेली आहे, असं जर कुणाला वाटत असेल तर हातवरती करा. वाटतात ना, बायकांना तर खूपच जास्त वाटतं असं, नाही ना? शेवटी आपण विवाहाचे वारस आहोत, आपल्याला नाही वाटणार तसं. ठीक आहे, तरी पण आपण, तुझं नाव सांग. अनया. अनयाला काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तिला काही भूतबाधा झालेली आहे का, काही दृष्ट लागलेली आहे का? अनयाची मम्मी आहे का इथे? अच्छा, चला आज तुमच्या मुलीचं आपण काही असेल तर ते काढून घेऊया. आमची फीस तयार ठेवा, एक चेक तयार ठेवा, आपण तिचे काढूया. हे नारळ आहे, ठीक आहे? हे कसं दिसतंय तुला? नारळच आहे, बघू शकता सर, बघतायत का? हे आता मी ओलं याच्यामुळे झालंय, मी ते पाणी होतं ना त्याच्यामध्ये ठेवलं होतं, ते दिसायला बरं दिसतं ना, घटासारखं काहीतरी, म्हणून. आणि हे नारळ दिसतंय तुला? आता मी एक मंत्र म्हणणार आहे, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी हिमालयात जाऊन आलेली आहे, त्याच्यामुळे मला सिद्धी प्राप्त झालेली आहे. तर ते मी मंत्र तुम्हाला नाही सांगणार, म्हणजे तुम्हाला पण येईल ना. तर मी स्वतः मंत्र पुटपुटतंय आणि आपण अनयाची करणी काढूया. करणी असेल, भूतबाधा असेल, किंवा जे काही असेल, म्हणजे तिला पुढील आयुष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे? मी मंत्र तुम्हाला सांगणार नाही, मी मनातल्या मनातच बोलणार आहे, तुम्हाला नको माहिती व्हायला. ठीक आहे? अनया खाली जा आणि नारळ फोड, नाही तर स्टेजवरून मी खाली पडायची. आपण लक्ष द्या, अनया नारळ फोडताय. टाळ्या. जोरात फोड. फोड ना, फोड, नारळ फोड, 2 तुकडे दे त्याचे. 4 झाले तरी चालेल. काय आहे? तू बघितलं होतं नारळ? होतं काही? काचाचे तुकडे आहेत नारळामध्ये. पडले पण काही खाली, काही निघाली, आम्ही जायच्या आधी सर्व काढून देऊ. ठीक आहे? बघितला नारळ? बघायचं आहे कुणाला? बघू शकता, बघायचं असेल तर. आपण अनयाची करणी काढलेली आहे, तिला जी काही भूतबाधा वगैरे आहे, तिला आता पुढे शिक्षणासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नाव सांगा तुमचं. संदेश सर आलेले आहेत. संदेश सर, तुम्ही कामाला आहेत की एज्युकेशन घेताय? ओके. तुम्हाला वाटतं तुमच्या कामामध्ये तुम्ही परत पुढे जावं? संघटनाच वाटतं काय? हो. मूर्खासारखा प्रश्न आहे ना, पुढे जाऊ वाटतं काय? मला पण जाऊ वाटतं अजूनही पण पुढे. तर आपण बघूया त्यांना कामात काही अडथळे येत आहेत का. जर काही, माझ्याकडे लिंबू मिरची आहेत, मी लिंबू मिरचीचे पण प्रयोग करते. हा लिंबू अख्खा आहे की कट झालेला आहे? बघू शकता. अख्खा नाही, बघा ना तुम्ही, बघा, काही बंदी नाही आम्हाला, बघू शकता. आणि ही काय आहे? दोरी आहे. आम्ही मिरच्या विसरलो, मिरची महाग झाली ना आता, आणि मग घरातून आणलं तर नवरा विचारेल पैसे माझे घेतले, मिरची घेऊन कुठे चालली, म्हणून आम्ही असे धागे दोरे, बायकांच्या हातात धागे दोरे असतात ना घराचे, मग आम्ही दोरे घेऊन फिरतो असे. तर आपण सरांच्या कामामध्ये काही व्यत्यय येत आहे का, तर ते बघूया. ठीक आहे सर, 2 मिनिटं माईक तुम्ही पकडा. नाही. तर हा आम्हाला आधी बोलवलं असतं तर तुम्ही आता अजून पुढे गेला असतात, त्याच्या आधीच आपण काढलं असतं ना. ठीक आहे, थँक्यू सर. आपलं पाणी सुरूच आहे, अजून सुरूच राहणार. अशा प्रकारे आपण सरांची जे काही करणी भरणी ऑफिसमध्ये बाधा होती ते सगळी काढलेली आहे. पुढचा प्रयोग माझ्या मैत्रिणी घेतील, त्याच्यानंतर मी परत येते.